छगनराव पोरगी पसंत आहे का? सांगायचं का मामाला मग? हा येत यायला काय लाजताय गडी पोरगाडी? हा तुम्हीच बघा आता काय समद्यासनी विचारून ठरवा. आता काय मी आता काय म्हणजे अय काय ग्रामसभा काय काय इथं? हा समजाने विचारायला? अरे देवानं तोंड दिलंय ना तुला, मग स्पष्टपणे सांग ना यस का नो. का पोरगी बघायची डबल? दाजी तसं नाही. अरे तसं नाही मग कसं? नाही तसं असेल तर सांग, मामाला लगेच थांबी तुम्ही. येत यायला काय लाजतंय काय लाजतंय? अरे लिया का पोरगी तुला नांदवायची का नांदू मी? दाजी अरे मग काय तिच्या आईला चल लाडून पेड सगळीच खाऊ. चल सांगतो मी. पोरग जरा चकणं बघताय काय रे? चल. हो सांगून टाक. तू आत गेली तरी चालेल. असू दे असू दे. मामा छगनला पोरगी पसंत आहे बरं का? घ्या ठरवून. हा हां ना सांगून टाका बिंदास. ठरलं? हा चला मग काय ठरलं. ठरलं ठरलं. पाटील पुढच्या कामाला लागा. रमाबाईनी आता कामाला लागायला पाहिजे बर का? हा तर मंडळी साखरपुडा ताबडतोब करायचा आणि लगेचच लगीन उरकून टाकायचं. बरोबर आहे का नाही? वय तर लई दडपण आलो होतं ग बाई शारदेच्या लग्नाचं. बरं का गुरुजी, चांगल्यातला चांगला मुहूर्त काढायचा. असं तसं नाही चालायचं. काय अगदी तुमच्या लेकीचं लगीन आहे असं समजून बघा. कवाचं ठरलं म्हणायचं? शांत बसा की, बघतीये ना का मी बाहेर. पुढच्या आठवड्यात 12 तारखेला साखरपुड्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. काय सांगता? हो आणि याच महिन्यात 30 तारखेला लग्नासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. अरे वा. हो तेव्हा लग्नाचा बार निवडून देवडून त्याला काय. वा वा वा. मी काय म्हणते रमाबाईनी, की बसता कुठल्या दुकानात काढावा? अगं आपल्या गावातल्या दुकानातच जाऊया. तुझ्या काळातलं दुकान नका सांगूस. म्हणजे मी तर शारदेच्या लग्नात मी तर खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. उडवीन राई राये वड्या. काय हवं तात्या? खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या. उडवीन राई राई वड्या. खबरदार जर टाच मारुनी. तात्या लग्न करते ती म्हणजे नक्की काय करते ती? उगाच काय रे तुझं मध्ये मध्ये? अरे म्हणजे देवाधर्माच्या साक्षीनं दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र राहू लागतात म्हणजे लग्न करते ती. हा मग शारदाताई दुसरीकडे राहायला जाणार का? तिच्या नवऱ्याच्या घरी होई. हा पण मग नवरा का नाही जात नवरीच्या घरी राहायला? अरे प्रथाच आहे ना तशी. आता तुझी आई नाही का राहत इथं? हा हा पण लगीन मांडवातच का लावते ती? परसत का नाही लावत? शारदाताईच्या घरामागे केवढं मोठं आवार आहे. अगो बाई लगीन आणि परसात. वा अरे पण तुला काय लावायचं परसात लग्न? मग आमच्या खेळाच्या जागी बांधते की मंडप फंडप. मग आम्ही कुठं खेळायचं? अच्छा असं आहे होई. अरे मग काय महिनाभराची तर गोष्ट आहे. मग खेळा की तुम्हीच. अहो पण पुढच्या आठवड्यात मॅच आहे आमची हुप्याची टीम. बरं हा, आधी लग्नात येऊन मदत करा म्हणा, मग खेळा मॅच तुमच्या. ठीक अरे आहे. येताना जमन शेटकडनं काकवी आणाल का तेवढी? हा आणतो की. नंदू शेठ आवरा लवकर, शाळेला उशीर होईल बरं का. हा जातोय की. पळा 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 पळा. काय झालं ना? काय नाही काय नाही.
थी मेरी अपनी मेरी। अरे हमें तो अपनों ने लूटा, शहरों में कहाँ दम था। मेरी किश्ती थी डूबी वहां जहाँ पानी कम था। ए सांगते विसरा तर शारदीला. तुमच्या काय खरं होय याच्या प्रेमाचं आता काय? अरे ती शारदी जेवण बनवती ह्याच्यासाठी आणि जेवतोय कोणतरी तिसरंच. होतंय संते आता पुढच्या वर्षी मामा. ए उठ. ए मारनो, ए ए शंभे आला वाटतं. आईला आव्या शिकली. काय म्हणते रे? हे ह्याकन्या काय म्हणले शिकली? काय म्हणणार? निरोप दिलाय मला चांत्याला. हो माग बापू बापू चहा भरा की एक कप. ए शंभू अरे निरोप सांग आधी. ज्या काय पळून जातो हे कुठं? एवढा उन्हाताना चालू या बसू दे की निवांत. बापू अरे आधी निरोप मग चहा. हा सांगतो सांगतो. अरे सांगतो. बोल की. ए देख निया सांग की पटकन नाही ते संत्या मराला पटाक देशील. सांगतो की. मग सांग की शंभे. काय सांगतो की सांग की चटकन. बघ की आईला तुमच्या मायला दंबीम हाय का नाही? मगाशी शीतलीला घेऊन इकडे आलो होता का नाही? तेव्हा शीतली मला म्हणली, म्हणजे शारदी शीतलीला म्हणली की संत्याला नेहमीच्या जागी भेटायला बोलवले आज. हा आता ती बाणे हाणत असेल तर माहित नाही. अय शितली गोट बोलत नाही. अरे शपथ तर. ए दात्या दिकीच्या हे ह्याकन्या सगळ्यात चहा प्यायलाच होय. ए जिकवाल्या आडगड गिन्ना बाबू अण्णा धू माझा. कार तुला